नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो विटा सांगली इथं अच्छा. आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर कुमार चोथे सर. अच्छा, अच्छा. सीनियर नमस्कार. इंजिनियर म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांना 34 वर्षांचा अनुभव या ओके, क्षेत्रातला ओके. आहे. धन्यवाद. 1990 साली त्यांनी या क्षेत्रात आपल्या कामाला सुरुवात केली होती. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स त्यांनी अनेक केलेले आहेत, अनेक करत आहेत. पण हो, हो. त्याहीपेक्षा महत्त्वाची ओळख मला सांगावीशी वाटते ते म्हणजे जसं याच्या आर्किटेक्टमध्ये एक टेम्पल स्ट्रक्चर किंवा टेम्पल डिझाइन नावाचा हां. एक प्रकार असतो. तर ही जी माझ्यासमोर व्यक्ती बसलेली आहे, ती नुसती फक्त टेम्पल डिझाइन नाही, तर ती अख्ख्या टेम्पलचं डिझाइन करणारी व्यक्ती हो, आहे. हो. अर्थात त्यांनी अनेक मंदिरं आजपर्यंत बांधलेली आहेत या सगळ्या परिसरामध्ये आणि त्याच्यामध्ये सुद्धा अशा काही मंदिरांचा प्रामुख्याने मला उल्लेख करावासा वाटेल, की जी मंदिरं आपण पूर्वी हेमाडपंथी काही मंदिरं बघत असतो, प्राचीन मंदिरं बघत असतो. हां. तर तशीच्या तशी मंदिरं पुन्हा एकदा या मॉडर्न जगात हं. उभारण्याचं काम ते एका अर्थानं करतायत हो, आणि तो हो. फील पुन्हा एकदा या तरुणांना यावं, पुढच्या पिढीला कळावं. तर ती कलाकुसर पुन्हा एकदा ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. उत्तम स्वतः ते त्यांचं ड्रॉइंग आहे. या सगळ्याबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. धन्यवाद. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती? तुमचं कॉलेज कुठलं होतं? दुसरं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये अच्छा. येण्याची प्रेरणा कुणाची होती? एक तुमचं ड्रॉइंग चांगलं आहे ही हो, प्रेरणा हो. होतीच. हो, हो. पण दुसरी काय प्रेरणा होती? असा सगळा प्रवास आम्हाला ऐकायचा आहे तुमच्याकडे. 10वी नंतर मी सिव्हिल ड्राफ्ट्समनचा कोर्स केला. हं. त्यानंतर मग मी एक्सपिरियन्स म्हणून एक 5 वर्ष आर्किटेक्चर, 2 वर्ष इंटिरियर डिझायनर असा प्रवास आणि 1 वर्ष मी सुपरवायझर म्हणून काम करत होतो. त्यानंतर मी मंदिर डिझाइन गणपती उत्सवाचं मंदिर डिझाइन म्हणून एक माझ्याकडे आलं होतं काम. 60 फूट म्हैसूर पॅलेसचा. त्यानंतर माझं ते कामाला स्टार्ट झालं, की मी ह्या क्षेत्रात पूर्णपणे झोकूनच घेतलं. वाह! वाह! अच्छा. वाह! वाह! म्हणजे असं म्हणतात, की देवाने सगळी हो, सृष्टी हो. बनवली, पण तुमच्यासारखे इंजिनिअर पुन्हा एकदा हो, हो. देवाची निर्मिती किंवा त्या मंदिराची निर्मिती तुमच्या हातून घडतीये हो, आणि हो. खऱ्या अर्थानं लोकांनाही आणखीन एक सेवा तुमची घडतीये. हं. त्याही प्रवासाकडे येणारच आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये आजवरच्या 30-35 वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्हाला एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मला विचारायचा आहे. कारण आता तुम्ही म्हणालात तसं आता त्याच्यानंतर अनेक मंदिरांची निर्मिती हं, होत हं. गेली. पण पहिला प्रोजेक्ट जो सिव्हिल इंजिनिअर करतो, तो त्याच्या आठवणीत कायम राहतो. हां, हां. कारण पहिल्यांदा थोडा स्ट्रगल असतो, हो, आपण हो. जेव्हा शिकतो तेव्हा आणि तेव्हा जो पहिला प्रोजेक्ट करतो, तर तेव्हा एक दडपण पण असतं मनावर. हं, हं. तर तो सगळा प्रवास कसा होता? पहिला प्रोजेक्ट कुठला केला? कोणाच्या रेफरन्सनं केला? पहिला प्रोजेक्ट तोच ते गणपतीचं डेकोरेशन बघितल्यानंतर एक सूतगिरणी होतं, घाणवडच्या सूतगिरणीचं माझ्याकडे काम आलं होतं. नाथ मंदिराचं आलं होतं. तो हा माझा पहिलाच म्हणजे ड्रॉइंगमधलं आपल्याला जास्त सुपरव्हिजन ही पहिलंच त्यातलं काम माझं. हं. तिथले ते चेअरमन आणि मॅनेजर संकेश्वर साहेबांनी त्यांनी मला साथ देऊन त्यांनी ती सगळं करून घेतलं. माझ्या ड्रॉइंग चांगला असल्यामुळे ती पूर्ण प्रोजेक्ट मी चांगला केला. गार्डन सहित डिझाइन केलं सगळं तयार. वाह! तिथनं सुरुवात झाली. नंतर मग रेसिडेन्स कामं ही सुरुवात मग झाली. सुरुवात झाली. बरोबर हां. आहे. दुसरं इतक्या वर्षांच्या या प्रवासामध्ये तुम्ही अनेक अकुशल कामगारांबरोबर सुद्धा कधी-कधी काम करण्याचा योग आला असेल किंवा हो, केलं असेल. हो, हो, पण हो. अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे हं. कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्ही कशी ती परिस्थिती साइटवर हाताळता? कामगार हा म्हणजे तसा चांगलाच काम करतो आणि म्हणजे अकुशल कामगार म्हणता येत नाही त्याला. हं. पण अकुशल कॉन्ट्रॅक्टरशी आमचा सामना भरपूर झालाय. अच्छा. म्हणजे त्यांना समजून सांगणे, बरोबर. त्यापेक्षा जास्त मजुरांना ड्रॉइंग किंवा इतपत त्यांच्याकडनं काम करून घेणं आम्हाला सोपं हं, झालं. हं, हं. पण कॉन्ट्रॅक्टर किंवा बिल्डर म्हणून त्यांच्याकडून म्हणजे तसा त्रास झाला. बरोबर, बरोबर. दुसरं जसं कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्त्वाची हो, असते. हो. तर तुम्ही जेव्हा आता मंदिरांसाठी डिझाइन करता, तर तो हो. प्लॅन कसा करता? कसा बनवता त्या कस्टमर किंवा ज्यांच्याकडनं हे काम मिळतं, त्या ट्रस्टशी, त्या संस्थेशी कसं बोलता? आणि मग एकंदर प्लॅन या गोष्टीचं तुमच्या दृष्टीने काय महत्त्व आहे आणि तुम्ही कसं काम करता? मंदिराचं काम म्हणलं तर त्याची म्हणजे आपल्या रेसिडेन्स किंवा कमर्शियल कामाच्या पेक्षा जास्त वर्ष टिकावं असं आमचं मत असते. मग त्यात तुम्ही स्टील चांगलं घालणे, काँक्रिटिंग चांगलं झालं पाहिजे, सिमेंट भारीतल्या कंपनीचं वापरलं पाहिजे आणि ते हेमाडपंथी आणि जुन्या पौराणिक लूक त्याला आला पाहिजे आणि ते दगडामुळं त्याचं लाईफ पण म्हणजे जवळ-जवळ 500 वर्षपर्यंत टिकलं पाहिजे असा आमचा उद्देश असतो. हं, ते हं. मग त्या मंडळाला समजावून सांगणे, त्यांच्याकडनं ती माहिती त्यांना देणे आणि ते मंदिर तुम्ही बांधताय गावस्वरूपी असल्यामुळं त्याचं लाईफ पण जास्त राहिलं पाहिजे याच्यावर आम्ही त्याच्यावर भर देऊन ते त्यांना दगडी बांधकाम आणि आर-सी-सी याचं कॉम्बिनेशन करून आम्ही ते तयार करतो सगळं प्लॅन वगैरे. बरोबर. आणि जसा एकीकडे हा मंदिराचा विषय, तसा रेसिडेन्शियलमध्ये पण तुम्ही काम हो, करता. हो. तर बऱ्याचदा तुम्हाला एक जाणवलं असेल, की ते कस्टमर म्हणतो, की माझं बजेट थोडं हो, लिमिटेड आहे. होय. एवढ्याच बजेटमध्ये आता बसवून द्या आणि तुम्हाला तर एक इंजिनिअर म्हणून चांगलं दर्जेदार घर बांधायचं हो, असतं. हो. तर अशा वेळेला दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? बजेट म्हणाल तर मग
अ, साधारण त्यांच्या सिव्हिल वर्क झाल्यानंतर ज्या बाकीच्या खर्चाच्या गोष्टी असतात त्याच्यावर थोडासा आवर घालून किंवा टाईल्स ही यात थोडंसं तडजोड करून मग ते बजेट कमी करता येते. पण बाकीचं तुमचं G+2 G+3 इमारत असते त्याला जी आम्हाला स्टील डिझाईन किंवा सिमेंट कॉन्क्रिटिंग ही स्पेशली द्यावंच लागते. बरोबर. त्यात पर्याय नाही. यात पर्याय नाही. आता एक पुढचा वेगळा प्रश्न आहे तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर विचारलं तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे जर सांगलीचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल तर? सांगलीचा विकास म्हणलं तर सांगली जिल्ह्यात सांगली आणि साधारण बुधगाव सांगली इथपर्यंत रस्त्याचं आणि वसलेली गावं ही अगदी व्यवस्थित आहेत. त्यानंतर ज्या आमच्या विट्यापर्यंत आला तर तुम्हाला सगळं विस्कटलेलं दिसेल. बरोबर. कामं भरपूर आहेत म्हणजे प्रोजेक्ट मोठे आहेत पण तिथं येणारी वाहतूक रस्ते किंवा इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजेत रस्त्याची चढणघडण ही सगळं अजून इथं काही झालेलं नाही. ते झालं तर आणखी विकास फार मोठा होणार आहे. म्हणजे सांगलीच्या लेवलचं विटा गाव आहे. बरोबर. इथे दुकानदार आणि गलाई बांधव इथं असल्यामुळे नाही इथला विकास अतिशय सांगलीला सुद्धा फायदेशीर ठरणार आहे इतपत सत्य आहे. ओके. पण तुम्ही सांगितलं की आता ती तर एक परिस्थिती पण मग अशा वेळेला आता ती तर घटना घडून गेलेली आहे माझ्या मते त्याच्यात आता लोकांनी घरं उभारलेली आहेत दुकानं वगैरे उभारली तर मग आता शासनानं पुढची काय पावलं उचलली पाहिजेत जर ही घटना आता भविष्यात घडू द्यायची नसेल तर? पर्यायी मार्ग किंवा पर्यायी रस्त्याचं रिंग रोड जादा करणे आणि रोडचंच महत्वाचं काम आहे आणि ओढे नाले जे अतिक्रमण झाले त्याच्यावर लक्ष देण्याचं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला पाण्याचा सोर्स कुठून दुसरीकडून मिळणार नाही. पावसाचं जर पाणी तुम्हाला मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग होणार नाही. ओके. आता पुढचा प्रश्न थोडा अवघड आहे तो म्हणजे असा की 200 पेक्षा जास्त प्रोजेक्ट तुम्ही केले आहेत रेसिडेन्शियल आणि टेम्पलचे तर मग त्यातला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का की जो करताना एक वेगळं आनंद समाधान होतं अभिमान वाटला आणि एक वेगळा होता असा प्रोजेक्ट असा कुठला प्रोजेक्ट आहे? वेगळा म्हणाल तर माझा मंदिराचाच झालाय एक विट्यातच रेवणसिद्ध नवनाथापैकी एक रेवणसिद्ध म्हणून आहे ते विट्यात वसलेले आहेत आपल्या रेणावी जे गावात येते त्यांचं ते मुक्कामाला ते विट्यात होते त्याचं ती मी मंदिराचं एक काम केलेलं आहे ते फार सुंदर झालंय अतिशय सुंदर झालं काम आहे दगडातच. आणि काय स्पेशालिटी आहे त्या मंदिराची? त्याचं म्हणजे शिखराचं पण काम वेगळं आहे आणि कळसाचं मंदिरात सगळंच वेगळं पण आहे त्याला. ओके ओके. आणि किती स्क्वेअर फुटात किंवा असं काय? स्क्वेअर फूट ज्यादा नाही 1,500 स्क्वेअर फूट आहे पण मंदिर चांगलं कोल्हापूरच्या कारागिरांनी ती दगडी बांधकाम केले प्लॅन आरसी काम माझ्याकडे होतं बाकीचं आणि ती बाकी सगळे डिझाईन पूर्ण पण माझ्याकडेच होतं ते. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर असतो तर ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर बघता आणि मग ठरवता की हे स्टील आपण वापरलं पाहिजे? स्टीलचं सगळंच बघितलं जाते थोडक्यात म्हणजे त्याचा कडकपणा मऊपणा किंवा त्याचं ISI मार्क तुमचं बनवलेलं जे काय असेल ते रेशो कंपनीचं स्टील मध्ये आता सगळे चांगले आले त्यात तुमचं पण नाव आहे बाकी इतरांचं पण नाव आहे. असं आहे त्यामुळे असं रॅन्डम स्टील वापरणं आता बंदच झाले कंपनीच वापरलं जाते त्यामुळे काय त्याची खात्री आता सगळ्या मालकाला पण झाली आणि आम्हाला पण झालेली आहे. बरोबर. पण मग आयकॉन स्टील तुम्ही वापरले का कधी? आयकॉन स्टील वापरले आत्ताच म्हणजे खरी सुरुवात आत्ताच झाली म्हणजे सचिनमुळे थोडक्यात झाली आयकॉनचं आणि तुमचे ते बाकीचे येतात आमच्याकडे त्याच्यामुळे पण झाले आणि दरात पण फरक आहे आणि बाकी सगळं इतरांच्या सारखंच आहे ना असं काही फरक नाही त्यामुळे त्याची स्टँडर्डची म्हणा किंवा दर ही अगदी योग्य आहे म्हणजे सामान्य माणसाला परवडणार आहे. आणि आता शेवटचा प्रश्न म्हणजे तुमच्यासारखे तरुण इंजिनियर्स असे ज्यांना या क्षेत्रात यायचंय फ्रेशर्स जे ना या क्षेत्रात यायचे पहिलं पाऊल ठेवायचे तर एक सिनियर म्हणून आणि काय म्हणतो इतक्या वर्षाचा प्रवास अनुभव म्हणून तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल काय मार्गदर्शन द्याल? तुमच्या ह्याच्या बाबतीत तडजोड घालू नका तुम्ही म्हणजे क्वालिटी कंट्रोलवर तुम्ही जास्त भर द्या त्याची ड्युरेबिलिटी ताकद हे म्हणजे इमारतीला मेन हीच आहे स्टील आणि कॉन्क्रीट हाच मेन बेस आहे त्याला तेच तुम्ही चांगल्या करण्याचा प्रयत्न करा. बाकी तुम्ही दर कमी आहे किंवा तुमचं करार कमी झालाय म्हणून त्याच्यात तुम्ही काय फसगत करू नका कारण की 100 वर्ष आपण लाईफ देतो इमारतीची तसं ते टिकलं पाहिजे आणि त्याच्या मालकाला तुम्ही तसं पटवून द्या ही महत्वाचं आहे सगळ्यात. सो हे होते इंजिनियर कुमार चोथे सर आणि जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे कुठल्याही एका बिल्डिंगला ते स्ट्रक्चर फार महत्वाचं असतं कारण त्या स्ट्रक्चरवरती बिल्डिंग टिकणार असते दीर्घायू होणार असते आणि स्ट्रक्चर म्हणजे अर्थात स्टील आणि सिमेंट त्यामुळे या दोन्हीवर लक्ष द्या ते दीर्घकाल कसं एखादा आपण केलेली वास्तू ही टिकेल यासाठी जास्त काम करा
पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की धन्यवाद तुम्ही सर. आलात आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती हो, हो. तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.